Hello everyone and welcome back. Let's start with chapter number 3, input and output devices. चला तर आज तिसऱ्या प्रकरणाला ज्याचं नाव आहे इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस याला आपण सुरुवात करणार आहोत. फर्स्ट we will see input devices. Input devices translate data and program that human can understand into a form that the computer can process. The most common input devices are the keyboard and the mouse. Data as well as instruction are fed through an input devices. Once data is processed by CPU, the results are passed on to the user through an output devices. Some common input devices are joystick, touchscreen, light pen, digitizer and scanners. चला तर फर्स्ट इनपुट डिव्हाइसेस म्हणजे काय ते आपण पाहू. इनपुट म्हणजे काहीतरी देणारे. तर कोणाला द्यायचं आहे तर कम्प्युटरला. काय द्यायचं आहे तर डेटा. म्हणून यांना म्हणतात इनपुट डिव्हाइसेस. जे कम्प्युटरला प्रोसेस करण्यासाठी काहीतरी देतात त्याला आपण म्हणतो इनपुट डिव्हाइसेस. हा इनपुट डिव्हाइसेसचं काम काय. इनपुट डिव्हाइसेस ट्रान्सलेट डेटा अँड प्रोग्राम दॅट ह्युमन कॅन अंडरस्टँड इन टू अ फॉर्म दॅट द कम्प्युटर कॅन प्रोसेस. म्हणजे माणसाला जे समजतं अशा भाषेतले प्रोग्राम किंवा जो काही डेटा आहे तो काय करतात हे ट्रान्सलेट करतात. आणि कशामध्ये ट्रान्सलेट करतात तर अशा डेटामध्ये की ज्याच्यावर कम्प्युटर प्रोसेस करू शकतो. ठीक आहे. मोस्ट कॉमन डिव्हाइसेस जे सगळ्यांना माहिती आहे, कीबोर्ड आणि माऊस माहिती आहे आपल्याला. कम्प्युटर वापरतो आपण त्याच्यामुळे कीबोर्ड आणि माऊसशी आपण फॅमिलियर आहे. ते काय आहेत इनपुट डिव्हाइसेस. डेटा ॲज वेल ॲज इन्स्ट्रक्शन म्हणजे डेटा बरोबरच त्या प्रोसेस करण्यासाठीचे जे काही इन्स्ट्रक्शन असतात त्या काय करतो आपण इनपुट डिव्हाइसेस थ्रू कम्प्युटरला प्रोव्हाइड करतो. एकदा आपण डेटा कम्प्युटर डिव्हाइसला प्रोव्हाइड केला की CPU त्याला प्रोसेस करतो आणि प्रोसेस केल्यानंतर त्याचा जो काही रिझल्ट येतो तो रिझल्ट पुन्हा आउटपुट डिव्हाइसेस थ्रू आपल्याला दिला जातो. ठीक आहे. आणखी काही इनपुट डिव्हाइसेस आहेत जे आपल्याला पाहिजेत, जसं जॉयस्टिक असेल, टचस्क्रीन असेल, लाईट पेन किंवा डिजिटायझर आणि स्कॅनर आहे. हे सगळे काय इनपुट डिव्हाइसेस आहेत. आता एक एक करून आपण या इनपुट डिव्हाइसेसची माहिती घेऊयात आणि यांचं काम आणि जे काही यूज असतात कुठल्या याच्यात आपण त्याला यूजमध्ये आणतो ते आपण आता पाहू. कीबोर्ड. कीबोर्ड is the most commonly used input device. A keyboard is used to enter data and instruction into a computer. It consists of a set of keys similar to that used in a typewriter. It has some special keys like control, alter, escape, return and function keys. Computer keyboard combine a typewriter keyboard with numeric keypad. Standard keyboard has more than 105 keys including all function keys and all that. तर कीबोर्ड पाहिजे आपल्याला. कीबोर्ड हे सगळ्यात फॅमिलियर असलेलं काय इनपुट डिव्हाइसेस आहे. या इनपुट डिव्हाइस थ्रू आपण आपल्या कम्प्युटरला डेटा आणि इन्स्ट्रक्शन दोन्ही पण काय करतो प्रोव्हाइड करतो. जसं आपला टाईपरायटर असतो, जुन्या काळात टाईपरायटर असायचं, त्या टाईपरायटरवरून पेज टाकून टायपिंग करायची. त्याच्यावर जशी बटनचं सिस्टम असते तसेच सगळे सिमिलर कीज बटन्स या कीबोर्डवर फिक्स केलेले असतात. यांच्यामध्ये काही स्पेशल कीज पण असतात. कंट्रोल की म्हणतो आपण किंवा अल्टर की असेल, एस्केप की असेल, रिटर्न की असेल, फंक्शन की असतील. या फंक्शनल कीज तुमच्या कीबोर्डवर काय केले असतात प्रोव्हाइड केलेले असतात तुम्हाला. कम्प्युटर जो काही कीबोर्ड असतो कम्प्युटरचा याच्यावर टाईपरायटरच्या कीज आणि न्यूमरिकल पॅड म्हणजे जे काही नंबर्स असतात त्या दोन्हींचं हे काय कॉम्बिनेशन आहे.
त्या दोघांना कंबाईन करून आपण आपला कीबोर्ड काय तयार केलेला आहे. Mouse. A mouse controls a pointer that is displayed on the monitor. The pointer usually appear in the shape of arrow. It can change shape according to application. The standard mouse has a ball on the bottom. It is attached with system unit by cord. Nowadays, this mouse does not have ball on bottom. They are optical mouses and use light LEDs to operate. ठीक आहे. माउस आणखी एक कॉमनली यूज केलं जाणारं इनपुट डिव्हाइसेस आहे. हे जे काही माउस असतात हे काय करतात तर तुमच्या स्क्रीनवर दिसणारा मॉनिटरवर दिसणारा एक पॉइंटर आहे त्याला कंट्रोल करण्याचं काम करतात आणि त्या पॉइंटर थ्रू आपण वेगवेगळे फोल्डर फाईल सिलेक्ट करू शकतो, ओपन करू शकतो, बरेच ऑपरेशन आपण माउस थ्रू करतो. युजली माउस हॅज 3 बटन्स, राईट क्लिक, लेफ्ट क्लिक अँड स्क्रॉल बार. हा जो काही पॉइंटर असतो, माउसचा पॉइंटर असतो, तो ॲप्लिकेशननुसार काय होऊ शकतो, चेंज करू शकतो. जनरली हा ॲरो शेपमध्ये आपल्या बाणाच्या आकाराचा असतो, पण ॲप्लिकेशननुसार जसं ॲप्लिकेशन असेल त्यानुसार त्याचा शेप काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. जसं सांगितलं मी की स्टँडर्ड माउस जो आहे त्याला बॉटमला काय असायचा, बॉल असायचा, पण आता त्या बॉलऐवजी काय केलं जातं, LED वापरले जातात. ऑप्टिकल माउस म्हणतो आपण, ज्या माउसमध्ये LED वापरले असतात त्यांना. आणि हा जो माउस आहे हा एका कॉर्ड थ्रू आपल्या सिस्टीम युनिटला काय केलं असतो, आपण अटॅच केलेला असतो. Other input devices. There are some other input devices are used in computer system. First, joystick. It is the most popular input device for computer gaming. Joystick are generally used in computer gaming to move object over screen. Second, touch screen. It is particular kind of monitor covered with plastic layer. Nowadays we are very familiar with our touch screen. Our mobile use this touch screen. We can select application using our finger. Next, light pen. It is light sensitive pen like device. They are used by engineers. Next, digitizer. It is a device that can be used to trace or copy a drawing or photograph. Next, digital camera. They are similar to traditional cameras except that the images are recorded digitally on a disk or in the camera memory rather than film. And lastly, digital camera. Unlike traditional video camera, digital video camera record motion digitally on a disk. कीबोर्ड आणि माउस हे जरी कॉमन डिव्हाइसेस असले तर आणखी काही डिव्हाइसेस आहे, इनपुट डिव्हाइसेस आहे जे आपण कम्प्युटर सिस्टीम सोबत यूज करतो. फर्स्ट, जॉयस्टिक. जॉयस्टिक हे जे काही डिव्हाइस आहे, इनपुट डिव्हाइस आहे, याचा जास्त उपयोग हा कम्प्युटर गेमिंगमध्ये केला जातो. युजिंग जॉयस्टिक आपण काय करतो, आपल्या कम्प्युटरवरचे जे काही ऑब्जेक्ट असतील त्यांना मूव्ह करण्याचं काम करतो. कम्प्युटर गेम जर कधी खेळला असाल तुम्ही तर एक हायड्रोलिक सारखं बटन असतं ज्याच्यावर आपण काय करतो, आपला कर्सर कंट्रोल करतो. नेक्स्ट, टच स्क्रीन. आता टच स्क्रीनचे आपण सगळे मोबाईल वापरतो. आपल्या मोबाईलवर आपल्याला जर एखादं ॲप्लिकेशन सिलेक्ट करायचं असेल तर काय करतो, आपण आपल्या फिंगरनी फक्त टच करतो. अशी स्क्रीन की जो तुमचा टच सेन्स करून काय करतो, काम करतो, त्या डिव्हाइसला आपण म्हणतो टच स्क्रीन. ठीक आहे. टच स्क्रीन मग आपला मोबाईलचा जो काही टच पॅड आहे तो काय आपला इनपुट डिव्हाइस आहे. नेक्स्ट, लाईट पेन. लाईट पेन हा काय एक लाईट सेन्सिटिव्ह पेन असतो आणि यांचा उपयोग
इंजिनियर थ्रू काय केला जातो, इंजिनियर्स काय करतात, त्यांचे प्रोजेक्ट रिप्रेझेंट वगैरे करण्यासाठी या लाईट पेनचा उपयोग करतात. पुढे या सगळ्यांची डायग्राम आहे ती दाखवतो मी आता तुम्हाला. फर्स्ट आधी डिजिटल कॅमेरा आणि डिजिटल व्हिडिओ कॅमेरा काय आहे आपण ते पाहूयात. ठीक आहे, मेक इट डिजिटल व्हिडिओ कॅमेरा. डिजिटल कॅमेरा आपला ट्रॅडिशनल कॅमेरा जो होता, आता ट्रॅडिशनल कॅमेरे पाहायला पण मिळणार नाही, पण जुने जे कॅमेरे असायचे त्याच्यात रोल असायचा, तो रोल त्यात टाकावा लागायचा आणि नंतर काय करायचं, तुम्हाला फोटो काढले की त्या फिल्मवर ते फोटो प्रिंट व्हायचे, नंतर त्याला लॅबमध्ये जाऊन डेव्हलप करावं लागायचं. आता हे जे काही डिजिटल कॅमेरे आहेत हे काय करतात, तुम्ही जी काही इमेज क्लिक करताय, जो काय फोटो काढताय, त्याला डिजिटली काय करतात, मेमरीमध्ये स्टोअर करतात. कम्प्युटर तुमच्या डिस्कवर तुम्ही त्याला डिस्क लावली असेल किंवा मेमरी कार्ड टाकलेलं असेल तर त्या मेमरी कार्डवर काय करतात, ती इमेज सेव्ह करून ठेवतात. तसंच डिजिटल कॅमेरा व्हिडिओ पण शूट करतात. पूर्वी ज्या काही मूवीज वगैरे शूट केल्या जायच्या त्या ट्रॅडिशनल कॅमेऱ्याने मोठे रोल असायचे, ते रोल असे फिरून मूवीज रेकॉर्ड केल्या जायच्या, पण त्याऐवजी आता काय केले जातात, व्हिडिओ कॅमेरे यूज केले जातात, डिजिटल कॅमेरे यूज केले जातात, जे काय करतात, तुमच्या मोशन्स रेकॉर्ड करतात आणि डिजिटली त्या सगळ्या काय स्टोअर करून ठेवतात. Look, there are some images of input devices. Here you can see camera, scanner, joystick, your web camera, digitizer and light pen. Those are input devices. ठीक आहे, आता जे आपण इनपुट डिव्हायसेस पाहिलेत त्यांच्या सगळ्यांच्या या काय आहेत, इमेजेस आहेत, फोटोज आहेत. तुम्हाला ओळखता यावं की माऊस कसा असतो, कीबोर्ड कसा असतो, टच स्क्रीन काय आहे, कॅमेरा कसा असतो, हा जॉयस्टिक आहे, जॉयस्टिक कसा असतो, मायक्रोफोन काय, लाईट पेन, डिजिटायझर कसे दिसतात, यासाठी ही इमेज ठेवली आहे. तुम्हाला प्रॅक्टिकलला स्पॉटिंगचा जो काही प्रकार असतो त्या स्पॉटिंगमध्ये तुम्हाला 10 डिव्हाइसेस दाखवले जातात, ते रिकग्नाइज करून त्याचे काम वगैरे तुम्हाला लिहायचे असतात, त्यासाठी तुम्हाला या इमेजेस उपयोगी पडतील. नेक्स्ट, स्कॅनिंग डिव्हाइसेस. स्कॅनिंग डिव्हाइसेस आर ऑल्सो इनपुट डिव्हाइसेस. स्कॅनिंग डिव्हाइसेस record images of text, drawing or special symbols. The image is converted to digital data that can be processed by a computer or displayed on monitor. Scanning devices include image scanner, flat blade scanner, fax machine, barcode reader. Next, character and mark recognition device. There are three kinds of scanning devices formerly used only with mainframe, now found in a connection with the more powerful microcomputers. They are magnetic ink character recognition, that is MICR, and optical character recognition OCR, and optical mark recognition OMR. All our competitive papers are checked by this system or the scanner called as OMR. Input devices, voice input devices. Voice input devices convert a person's speech into a digital code. By far the most widely used voice input device is microphone. This input device, when combined with a sound card and appropriate software, forms a voice recognition system. Most voice recognition system must be trained to the particular user voice. They include direct speech, continuous speech, etc. ठीक आहे. आणखी काही इनपुट डिव्हाइसेस आपल्याला पाहिजेत, त्यामध्ये काय स्कॅनिंग डिव्हाइसेस आहेत, जे काय आपले स्कॅनर आहेत. आपण पाहतो बारकोड वगैरे कुठे खरेदी वगैरे करण्यासाठी गेलो तर बारकोड स्कॅन करणारे काही डिव्हाइसेस असतात जे हाताने फिरवले जातात, किंवा काही ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं जातं की तुमच्या सॉफ्ट कॉपी पाहिजे डॉक्युमेंट, त्यात तुम्ही काय करता, तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करता.
आता तर मोबाईल कॅम स्कॅनर वगैरे यूज करून पण तुम्ही काय करता, तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करता. तर हे जे काही डिव्हायसेस आहेत हे सगळे काय आहेत, तुमचे स्कॅनिंग डिव्हायसेस, इनपुट डिव्हायसेस आहेत. हे काय करतात, तुमचे टेक्स्ट, ड्रॉइंग किंवा स्पेशल सिम्बॉल असतात त्यांना स्कॅन करतात आणि त्यांना कन्वर्ट करतात डिजिटल डेटामध्ये, की जो डेटा तुम्ही नंतर काय करू शकता, प्रोसेस करू शकता. तर या स्कॅनरमध्ये स्कॅनरचे जे काही टाईप आहे, इमेज स्कॅनर आहे, फ्लॅट बेड स्कॅनर आहे, फॅक्स मशीन आहे किंवा बारकोड रीडर आहे, हे सगळे काय आहेत तुमच्या स्कॅनरचे टाईप आहेत. त्याच्यानंतर कॅरेक्टर अँड मार्क रिकग्नायझेशन, तुम्ही जे काही मार्क करता किंवा काहीतरी कॅरेक्टर लिहिता ते रिकग्नाइज करण्याचं जे काही डिव्हाइस आहे ते डिव्हाइसेस पण काय तुमचे इनपुट डिव्हाइसेस. ठीक आहे. तर इथे या कॅरेक्टर आणि मार्क रिकग्नायझेशन डिव्हाइसचे 3 टाईप सांगितलेले आहेत. मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्नायझेशन काय करते, मॅग्नेटिक इंक जर असेल तर ती इंक रिकग्नाइज करतं, ज्याच्यामध्ये तुमच्या डिजिटल सिग्नेचर वगैरे असतात त्या स्कॅन करण्याचं काम हे डिव्हाइस करतं. त्याच्यानंतर ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन, जे काही ऑप्टिकल कॅरेक्टर असतात ते रिकग्नाइज करण्यासाठी OCRचा यूज केला जातो. आणि ऑप्टिकल मार्क रिकग्नायझेशन OMR, स्पर्धा परीक्षा जे काय पेपर आहे तुम्ही दिले असतील, तुम्ही काय करता, फक्त गोल गोल ब्लॅक पेन यूज करून गोल 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 करता, ते सगळे स्कॅन करण्याचं काम हा ऑप्टिकल मार्क रिकग्नायझेशन करत असतो. सगळ्यात शेवटी इनपुट डिव्हायसेसमध्ये व्हॉइस इनपुट डिव्हायसेस, जे काय करतात, तुमचं जे काय आवाज आहे, स्पीच आहे, ते काय करतात, डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करतात आणि डिजिटल फॉर्मॅटमध्येच सेव्ह करतात. जेव्हा कधीतरी तुम्हाला त्याचा गरज असते तेव्हा पुन्हा तुमचा जो काही स्पीच असतो त्याला व्हॉइसमध्ये कन्वर्ट केलं जातं, डिजिटलमधून पुन्हा कन्वर्ट केलं जातं. आणि यांचे टाईप सांगितले आहेत पहा, डायरेक्ट स्पीच अँड कंटिन्युअस स्पीच एक्सेट्रा. ठीक आहे. नेक्स्ट, आउटपुट डिव्हाइसेस. Output devices convert machine readable information into a people readable form. Sometime before we have seen the input devices which convert human readable information into computer processed form, and these output devices again convert data into human readable forms. Data that is input to and then processed by the computer remain in a machine readable form until output devices make it people readable. The output devices we shall describe for microcomputers are monitor, printers, plotters and voice output devices. चला, आउटपुट म्हणजे काहीतरी केल्यानंतर मिळणारं जे काही फळ असतं त्याला आपण काय म्हणतो, आउटपुट म्हणतो. तर हे आउटपुट डिव्हाइसेस जे आपल्याला काय करतात, एखादी प्रोसेस झाल्यानंतरचा शेवटचा जो काही रिझल्ट असेल तो देतात. वर्षभर अभ्यास केल्यानंतर मिळणारं प्रगतीपत्र हे काय झालं, आपलं आउटपुट झालं. तसंच कम्प्युटरला जी एखादी इन्फॉर्मेशन दिली आपण, कम्प्युटरने प्रोसेस केली, तर प्रोसेस केल्यानंतर त्याने जे काही तयार केलं आहे त्याला काय म्हणतो आपण, आउटपुट म्हणतो. आणि ते आउटपुट आपल्याला जे डिव्हाइसेस दाखवतात त्याला आपण काय म्हणतो, आउटपुट डिव्हाइसेस म्हणतो. तर हे आउटपुट डिव्हाइसेस काय करतात, जो काही मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये जो काही डेटा असतो प्रोसेस झाल्यानंतर त्याला कन्वर्ट करतात आणि आपल्याला वाचता येईल ह्युमन रिडेबल फॉर्ममध्ये, अशा फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करतात. आपल्याला जे काही आउटपुट डिव्हाइसेस पाहिजेत त्यांच्यामध्ये मेनली आपण पाहणार आहोत मॉनिटर, प्रिंटर, प्लॉटर आणि व्हॉइस आउटपुट डिव्हाइसेस. फर्स्ट, monitor. The most frequently used output device is monitor. Two important characteristics of monitor are size and clarity. A monitor size is indicated by the diagonal length of its viewing area. Common size is 15, 17, 19 and 21 inches. A monitor's clarity is indicated by its resolution, which is measured in pixel. More the pixel, the better the clarity or the image. CRT, cathode ray tube, and LCD, liquid crystal display, are most commonly used
टाइप्स ऑफ मॉनिटर. ठीक आहे. फर्स्ट आउटपुट डिव्हाइस आपल्याला पाहिजे आहे मॉनिटर. तर सगळ्यात मोस्ट फ्रिक्वेंटली म्हणजे सगळ्यात जास्त यूज केला जाणारा आउटपुट डिव्हाइस कुठला असेल तर आपलं मॉनिटर. आपल्याला कम्प्युटरची स्क्रीन दिसते ती म्हणजे आपलं काय मॉनिटर. तर दोन महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे या मॉनिटरच्या. फर्स्ट आहे त्याची साईज. जी काही साईज असते मॉनिटरची ती कशी कॅल्क्युलेट केली जाते तर डायगोनल. त्याच्या जो काही जिथे आपल्याला इमेज दिसणार आहे, जिथे आपल्याला आपले सगळे फोटो वगैरे दिसतात, जी स्क्रीन आपल्याला दिसते तिची डायगोनल म्हणजे कर्णाची जी काही लेंथ असते, साईज असते, ती म्हणजे त्याची काय असते साईज असते. आणि कॉमन साईज सांगितल्यात 15 इंच, 17 इंच, 19 इंच किंवा 21 इंच या काय आपल्या मॉनिटरच्या कॉमन साईजेस आहेत. तर मॉनिटरची जी काही क्लिअरिटी आहे ती काय केली जाते रिझोल्युशननी इंडिकेट केली जाते. आणि हे काय रिझोल्युशन आहे हे कशामध्ये मोजलं जातं तर पिक्सलमध्ये मोजलं जातं. जेवढे जास्त तुमचे पिक्सल असतील तेवढी जास्त तुमच्या मॉनिटरची क्लिअरिटी असते. पहा सांगितले मोर द पिक्सल बेटर द क्लिअरिटी ऑफ इमेज. आता CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब. ज्या डिस्प्लेमध्ये ज्या मॉनिटरमध्ये कॅथोड रे ट्यूब यूज केली जाते ते आणि लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले ज्याच्यामध्ये लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले यूज केले जातात असे मॉनिटर हे मोस्ट कॉमनली काय केले जातात यूज केले जातात. प्रिंटर. Second and most important output device is printer. There are three types of printer, that is inkjet, laser and thermal printer. The images output on a monitor are often referred as soft copy. The information output on a paper, whether by printer or a plotter, is called as hard copy. Look here. Here is one table which describe a type of printer, then its characteristics and its typical uses. First, inkjet printer. High color quality, inexpensive, sprays drop of ink on paper. Its use internal and external communication, advertising pieces. Next, laser printer. Very high quality, use photocopying process, desktop publishing internal documents. And last, thermal printer. Very high quality, use heat element on special paper, art and designing work is its use. प्रिंटर सगळ्यात कॉमनली यूज केला जाणारा आणखी एक आउटपुट डिव्हाइस आहे. आपल्याला कम्प्युटरवर जे काही इमेज दिसते तिला आपण सॉफ्ट कॉपी म्हणतो आणि जेव्हा तीच इमेज आपण प्रिंट काढून पेपरवर प्रिंट करतो तेव्हा त्याला आपण हार्ड कॉपी म्हणतो. तर या प्रिंटरचे 3 टाईप पडतात, इंकजेट प्रिंटर, लेझर प्रिंटर आणि थर्मल प्रिंटर. इथे या टेबलमध्ये आता प्रत्येक प्रिंटरचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि टिपिकल युजेस दिलेले आहेत. फर्स्ट पाहू आपण इंकजेट. हाय कलर क्वालिटी. याची कलर क्वालिटी कशी असते खूप हाय असते. इनएक्सपेन्सिव्ह जास्त खर्चिक नाही आहे, स्वस्त आहेत आणि तुमचे जे काही इंकचे ड्रॉप्स आहेत ते तुमच्या पेपरवर स्प्रेड करून म्हणजे असे शिंतोडे उडवल्यासारखे हे करून ते काय करतात तुमचे इमेजेस वगैरे तयार करतात, म्हणून यांना इंकजेट म्हणतात. आणि यांचा यूज काय केला जातो इंटरनल एक्सटर्नल कम्युनिकेशनसाठी आणि ॲडव्हर्टायझिंगसाठी मोस्टली हे काय केले जातात यूज केले जातात. सेकंड आहे लेझर प्रिंटर. व्हेरी हाय क्वालिटी. ह्याची जी काही क्वालिटी आहे कशी आहे खूप हाय क्वालिटी आहे आणि फोटोकॉपिंग प्रोसेस या प्रिंटरसाठी यूज केलेली असते. डेस्कटॉप पब्लिकेशन आणि एक्सटर्नल डॉक्युमेंट साठी प्रिंट करण्यासाठी या प्रिंटरचा उपयोग केला जातो. आणि लास्ट आहे थर्मल प्रिंटर. व्हेरी हाय क्वालिटी, यूज हीट एलिमेंट ऑन स्पेशल पेपर. हीट एलिमेंट स्पेशल पेपरवर यूज करून
प्रिंटिंगची प्रोसेस या थर्मल प्रिंटरमध्ये केली जाते. थर्मल म्हणजे हीट, ज्या प्रिंटरमध्ये हीटिंग प्रोसेस यूज केलेली आहे म्हणून याला थर्मल प्रिंटर म्हणतात. आणि याचा जो काही उपयोग आहे कशासाठी केला जातो तर आर्ट अँड डिझाईन वर्कसाठी याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट आउटपुट डिव्हाइस इज plotter. Plotter are special purpose drawing devices. Plotter are special purpose output devices for producing bar chart, maps, architectural drawings, and even three-dimensional illustration. Plotters can produce high-quality multicolor documents and also documents that are larger than most printers can handle. There are 4 types of plotters: pen plotter, inkjet plotter, electrostatic plotter and direct imaging plotter. ठीक आहे. प्लॉटर हा ड्रॉइंग डिव्हाइसेसचा एक आणखी वेगळ्या स्पेशल हेतूसाठी, स्पेशल पर्पज म्हणजे एक विशेष हेतूसाठी बनवलेला प्रिंटिंग डिव्हाइसेस आहे. आणि या डिव्हाइसेसचा यूज करून आपण आपले बार चार्ट असतील, मॅप्स असतील, आर्किटेक्चरल ड्रॉइंग्स असतील किंवा थ्री डायमेन्शनल इलुस्ट्रेशन असेल, हे काय करू शकतो, प्रिंट करू शकतो. आता प्लॉटर काय करतात तर हाय क्वालिटी मल्टी कलर डॉक्युमेंट्स तयार करतात. आणि असे काही डॉक्युमेंट्स असतात की जे कुठल्याही प्रिंटरमधून प्रिंट करणं शक्य नाही आहे, असे जॉब्स या प्लॉटर थ्रू काय केले जातात, प्रिंट केले जातात. उदाहरणार्थ तुम्ही जे फ्लेक्स बघता, ते फ्लेक्स प्रिंट करण्यासाठी जे मशीन वापरलं जातं ते काय, प्लॉटर आहे. कुठलाही प्रिंटर एवढा मोठा नसतो की तो त्या फ्लेक्स एवढे पेपर तुम्हाला प्रिंट करून देईल. म्हणून काय केलं जातं, या स्पेशल प्रिंटरचा, स्पेशल ड्रॉइंग पर्पज डिव्हाइसेसचा प्लॉटरचा काय केला जातो, यूज केला जातो. 4 टाईप सांगितलेले आहेत इथे प्लॉटरचे. एक पेन प्लॉटर, त्याच्यानंतर इंकजेट प्लॉटर असतो, जसं प्रिंटर असतं इंकजेट तसंच इंकजेट प्लॉटर पण आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक प्लॉटर आहे आणि डायरेक्ट इमेजिंग प्लॉटर आहे. हे 4 प्लॉटरचे टाईप्स आहेत. Lastly, voice output devices. Output devices vocalize pre-recorded sounds. Voice output devices make a sounds that resemble human speech but actually are pre-recorded vocalized sounds. The most widely used voice output devices are stereo speakers and headphones. These output devices are connected to a sound card in the system unit. The sound card is used to capture as well as playback recorded sounds. तर सगळ्यात शेवटी आपण आता या चॅप्टरमध्ये व्हॉइस आउटपुट डिव्हाइसेस पाहणार आहोत. हे जे काही व्हॉइस आउटपुट डिव्हाइसेस असतात हे काय करतात, वोकलाइज करतात. वोकलाइज म्हणजे गाणे किंवा ध्वनीमध्ये रूपांतर करणे. तर हे कशाचं ध्वनीमध्ये रूपांतर करतात तर प्री रेकॉर्डेड साऊंडचं, जे साऊंड आधीच रेकॉर्ड करून ठेवलेत अशा साऊंडचं पुन्हा ध्वनीमध्ये रूपांतर करतात. ठीक आहे. तर ठीक आहे, प्री रेकॉर्डेड साऊंडचं व्होकलायझेशन साऊंडमध्ये करण्याचं काम हे व्हॉइस आउटपुट डिव्हाइसेस करत असतात. मोस्ट वाईडली यूज व्हॉइस आउटपुट डिव्हाइसेस स्टेरो स्पीकर्स बार्स आपण जे यूज करतो ते, आणि हेडफोन पण काय आपले व्हॉइस आउटपुट डिव्हाइसेस आहे. तुमच्याकडे गाणे असतात, ते गाणे काय डिजिटली तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह झाले, त्यांना फक्त ते काय करतात, व्हॉइसमध्ये पुन्हा कन्वर्ट करतात, त्याला साऊंडमध्ये कन्वर्ट करतात, म्हणजे तुम्हाला ऐकायला येतात. हे जे काही डिव्हाइसेस असतात व्हॉइस आउटपुट डिव्हाइसेस, हे साऊंड कार्डला, तुमच्या सिस्टीममध्ये साऊंड कार्ड असतं, त्या साऊंड कार्डला कनेक्ट केलेले असतात. आणि साऊंड कार्ड काय करतात, हे साऊंड कार्ड तुम्ही जे काही बोलता ते कॅप्चर करतात आणि पुन्हा प्ले करतात. पुन्हा प्ले केलं म्हणजे पुन्हा त्याचं साऊंडमध्ये कन्वर्जन करण्याचं काम करतात. ठीक आहे. अशा प्रकारे इथे आपला हा इनपुट आउटपुट डिव्हाइसेसचा चॅप्टर संपलेला आहे. या चॅप्टरमध्ये मी आणखी एक गोष्ट सांगितली होती तुम्हाला की सिस्टीममध्ये डेटा कसा फ्लो होतो, डेटा फ्लो इन अ सिस्टीम हा एक टॉपिक आहे. तो आपण पुढच्या चॅप्टरमध्ये
4 नंबर चॅप्टर मेमरी ऑफ कम्प्युटरमध्ये कवर करू.